नमस्कार, आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज। पाचोरा तालुक्यातील भोजे येथे बांधकाम कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शॉक लागल्याचे लक्षात येता स्थानिकांनी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तेथून रुग्णवाहिकेतून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश टाक यांनी मृत घोषित केले। मृत्यू बांधकाम कामगाराचे नाव दत्तात्रय बाबूराव सोनोने, वय 30 वर्ष असून ते जामनेर तालुक्यातील पाळदी येथे मूळ रहिवासी होते। ते पोटाची खळगी भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांकडे आले होते। शॉक लागलेल्या युवकास पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेव्हा जर तेथे डॉक्टर उपलब्ध असते तर कदाचित आमचे पेशंट वाचले असते, अशी प्रतिक्रिया मयताचे नातेवाईकांनी दिली आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह मूळ गावी पाळदी येथे रवाना करण्यात आला आहे। या घटनेबाबत अस्माकात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे एसआय नंदकुमार पाटील हे करत आहेत। आपण जे पेशंट होतं ते पिंपळगाव रुग्णालयाला नेलं आणि तिथे डॉक्टर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आमचं पेशंट मृत पावलं आहे। तरी आम्हाला रितसर काहीतरी कारवाई करायची आहे। ते पेशंट काय झालं होतं? पेशंटला शॉक लागला होता, इलेक्ट्रॉनिक शॉक लागला होता। शॉक लागला होता। मग त्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही पिंपळगाव हरेश्वरला दवाखान्यात नेलं। त्या ठिकाणी डॉक्टर होते? डॉक्टर नव्हते तिथे, नर्स होते फक्त। नर्स काय सांगितलं? नर्सांनी सांगितलं की पिंपळगावहून 108ला फोन लावून पाचोरा घेऊन जा। आणि इथं आल्यानंतर तुमचे पेशंट इथे आल्यानंतर नो मोर सांगितलं। किती वाजताची घटना आहे? 11:30 वाजेची। ठीक।